कोणती पण भाजी खा बघा, तोंडाला चवच राहण्या गेले. काय बी खाल्लं तर चव नसल्याने सोलले. मग मी काय केले, भाजीला बी काय नव्हतं म्हणून हाटून पिठलं केले बघा. कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतले, जिरे मोहरी टाकून घेतले आणि थोडं कोथिंबीर, थोडंसं मेथीची भाजी टाकून घेतली बघा. आणि एक मध्यम आकाराचा कांदा होता, ते बारीक चिरून घेतले, ते सुद्धा टाकून 1 मिनिटभर परतून घेतले बघा. आणि नंतर काय की 4 चमचे इतकं जाडसर असं खलबत्त्यात कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले, 1 चमच्याभर आलं लसणाचं पेस्ट टाकून घेतले. एक मध्यम आकाराचं टोमॅटो होतं बघा, ते बी छान बारीक चिरलेलं होतं, ते टाकून घेतले. चवीपुरतं मीठ टाकून घेतले. 2 चमचे इतकं लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद टाकून घेतले बघा. 1 मिनिट सगळं परतून घेतल्यानंतर 1 मोठा तांब्या पाणी टाकून घ्यायचं बघा. आणि नंतर पाण्याला उकळी आलं की त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं बघा. थोडं थोडं करून बेसन पीठ टाकायचं. पातळ आवडत असेल तर बेसन पीठ थोडं कमी टाकायचं, घट्ट आवडत असेल तर थोडंसं जास्त टाकायचं. 1 मिनिटभर शिजून घ्यायचं. गाठी छान फोडून घ्यायचं बघा, छान हाटून घ्यायचं, तरच पिठल्याला छान चव येते. वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेतली, 1 मिनिटभर शिजून घेतली बघा. तयार झालं